नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी पनीर ग्रेव्ही मसाला. तर चला मग वेळ न घालवता आपण पनीर ग्रेव्ही मसाला बनवायला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम यासाठी लागणारे मसाले पाहूयात. मोहरी, जिरी, आले लसूण पेस्ट मी घरीच बनवली आहे, फ्रेश. तुम्ही बाजारातली सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची, धने पावडर, घरचं लाल तिखट आणि हळद. तर इथे मी पनीर मसाला घेतला आहे, कसुरी मेथी घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ. तर इथे मी पनीर स्वच्छ धुवून त्याच्या अशा प्रकारे काप करून घेतले आहेत. त्यानंतर लागणार आहे 3 मध्यम आकाराचे मीडियम कांदे चिरून घेतले आहेत, 1 टोमॅटो चिरला आहे आणि थोडेसे काजू मी आधीच भिजत घातले होते. हे भिजवलेले थोडेसे काजू लागणार आहेत. तसेच इथे मी दुधावरची फ्रेश क्रीम घेतली आहे, साई. तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता. तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. आता त्या तेलामध्ये आपण हे पनीरचे पीस शॅलो फ्राय सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे पनीर सर्व तेलामध्ये तळून घेतले आहे. तेलात तळल्यामुळे असे सॉफ्ट होते पनीर, पाहू शकता. आता तळलेल्या पनीरचे तेल वाया न घालवता याच तेलामध्ये आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी हा कांदा मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहे. अगदी कांद्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने कांदा बारीक करून घ्यायचा आहे. तर आता मसाला बनवून घेणार आहोत. तर आता मसाला बनवून घेऊयात. सर्वप्रथम मोहरी, त्यानंतर थोडेसे जिरे. आता मोहरी जिरे तडतडले की या तेलामध्ये घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. आता हे छान भाजून घेऊयात. आल्या लसणाचा उग्र वास जाईपर्यंत भाजूयात. आता यामध्ये घालणार आहोत कांद्याची पेस्ट. आणि ही कांदा पेस्ट लवकर परतण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. थोडंसंच घालायचं आहे. आता हा कांदा सोनेरी गोल्डन रंगावर याच तेलामध्ये आपण असंच परतून घेणार आहोत. आता आपला कांदा परतत आहे तोपर्यंत आपण इथे टोमॅटोची सुद्धा प्युरी करून घेणार आहोत. या टोमॅटोमध्येच मी हे भिजवलेले काजू सुद्धा वाटून घेणार आहे, कारण काजूची सेपरेट पेस्ट करण्यासाठी पाणी घालावं लागेल आणि पाणी आपल्याला घालायचे नाही आहे लगेचच. त्यामुळे आपण हे टोमॅटो सोबतच वाटून घेऊया, म्हणजे पाणी घालण्याची गरज लागणार नाही. टोमॅटोच्या पाण्यामध्ये काजू वाटले जातील. तर हे पहा, मी अशा प्रकारे टोमॅटोमध्ये काजू वाटून घेतले आहेत. तुमचे जर जास्त प्रमाणात भाजी असेल तर तुम्ही हे काजू सेपरेट सुद्धा वाटू शकता. माझ्याकडे काजू थोडे असल्यामुळे, म्हणजे 2-3 माणसांच्या रेसिपी असल्यामुळे मी हे काजू टोमॅटो सोबत वाटून घेतले आहे. तर पाहू शकता
इथे आपला कांदा असा छान सोनेरी भाजून झाला आहे। आता या कांद्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। 1 चमचा हळद, घरचं तिखट, 1 चमचा धने पावडर, घरचं तिखट मी 1 चमचा घातला आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, आणि चवीपुरतं मीठ। आता हलवून घेऊयात आणि टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालून घेऊया। आता हे सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। आता आपली टोमॅटो प्युरी सुद्धा छान परतत आलेली आहे। पाहू शकता तेल सोडत आहे। आता आपण यामध्ये पनीर मसाला घालून घेऊयात। मसाले घालताना मी शक्यतो गरम मसाल्याचा वापर करत नाही, कारण माझं जे घरचं तिखट आहे त्यामध्ये गरम मसाले घातलेले असतात आणि मुलं खाणार असतात, त्यामुळे मी गरम मसाला खात नाही, वापरतच नाही। खूप स्पायसी होतं, त्यामुळे मी शक्यतो स्किप करते। तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता। आता आपली कांदा टोमॅटो प्युरी परतून झाली आहे। यामध्ये मी आता फ्रेश क्रीम घालणार आहे। तुम्ही बाजारातली सुद्धा वापरू शकता किंवा बटरचा वापर करू शकता। हलवून घेऊया। ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। पाहू शकता तेल अगदी बाजूला झाले। आता आपण पनीर घालून घेऊया। पनीर घातलेलं आहे। गरम पाणी घालू। तुम्हाला हवं तसं घट्ट पातळ बघून गरम पाणी घाला। लक्षात ठेवा थंड पाणी घालायचं नाहीये, पाणी गरमच घालायचं आहे आणि जास्त पातळही करू नका। अजून घालू। गरम पाण्याने छान उकळी पटकन येते आणि तरी सुद्धा छान येते। आता आपले शाही पनीर तयार झाले आहे। यावर आपण अशा प्रकारे सर्वात शेवटी कसुरी मेथी घालणार आहोत। कसुरी मेथी अशी छान हातावर चुरडून घालायची, यामुळे भाजीला वास छान येतो। घालून घेऊया। कोथिंबीर घालून घेऊया। तर आता तयार झाली आहे आपली
शाही पनीर मसाला. तर आता आपली ही डिश अशा पद्धतीने तयार झाली आहे. मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ही डिश नक्की ट्राय करा. माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.